झी24 तास एक पाऊल पुढे। सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। पवारांच्या पुणे जिल्ह्यात जाऊन माणिकरावांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली होती। मग त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं, तेही आपल्या खास शैलीत। कधी दादा विरुद्ध बाबा तर कधी माणिकराव विरुद्ध दादा असा राजकीय सामना महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळतोय। केंद्रात तसंच राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या या दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद मात्र चांगलाच धुमसत असल्याचं अलीकडच्या काळातील दोन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यावरून सहज लक्षात येईल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अजित पवारांच्या जिल्ह्यात जाऊन त्यांच्यावरच टीका केली होती। बहुतेक अजित पवार सत्तेबाहेर गेल्यामुळे माणिकरावांनी ते धाडस केलं असेल, पण अजित पवारांनी आपल्या खास शैलीत माणिकरावांना उत्तर दिलं। काही जण अशी आहेत की स्वतः निवडून यायचं नाही। काल एक आमच्या इंदापूरला सभा झाली, त्याच्यामध्ये एका पक्षाचे अध्यक्ष तिथं माझ्याबद्दल काहीतरी बोलले। अरे बाबा, आधी तू तुझ्या इथनं लोकांच्यातनं निवडून येऊन दाखव, मग माझ्याबद्दल बोल। आहे का धमक लोकांच्यातनं निवडून यायची? नाही, मी तर घेतच नाही। मी कुणालाच, मी जर कुणाला घेतलं तर अंगावर घेत असतो। मी पाठीमागनं वार कुणावरच करत नसतो। अजित पवारांनी थेट माणिकरावांना जनतेतून निवडून येण्याचंच आव्हान दिलं होतं। अजित पवारांच्या या टीकेला मग माणिकरावांनीही उत्तर दिलं। ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो, मी जिल्हा परिषद मध्ये निवडून आलो आणि 4 वेळा सतत विधानसभेमध्ये सुद्धा निवडून आलो। मला तरी वाटते की जे कोणी असं म्हटलं असेल त्यांच्यापेक्षा मी काही कमी निवडणुका जिंकलेल्या नाही आहेत। दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात गेल्याच महिन्यात असाच कलगीतुरा पाहायला मिळाला। मुख्यमंत्री लवकर निर्णय घेत नसल्याची टीका अजित पवारांनी केली होती। आज लवकर निर्णय नाही झाला, लवकर काही गोष्टी तिथं मान्य झाल्या नाही, त्याच्यामुळे अजूनही मंत्रालयाचं कामच सुरू झालेलं नाही। शेवटी निर्णय हे धाडसाने घ्यायचे असतात, तडफेने त्या ठिकाणी घ्यायचे असतात। उगीच हा निर्णय घेतल्यानंतर कोण काय म्हणेल, मग हा काही वाईट वाटेल का, मग आपल्या इमेजवर कुठला परिणाम होईल का, बरेच जण स्वतःची इमेज सांभाळण्यातच वेळ घालवतात। अजित पवारांच्या या टीकास्त्रानं घायल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तेवढ्याच विषयी ते विसरले नव्हते। सिंचनाचे त्यावेळी 2 वर्षापूर्वी 80,000 कोटीचे प्रकल्प प्रलंबित आहेत आणि आपलं बजेट हे 7,000 कोटीचं आहे। आघाडीच्या युगामध्ये आणि फ्रॅक्चर्ड मॅन्डेट ज्याला आपण म्हणतो, दिल्लीचा असेल, इथला असेल, इतर ठिकाणचा, त्यामध्ये बऱ्याच वेळेला इतके सोपे वाटणारे निर्णय घेणं फार सोपं नसतं। दोन्ही काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या मंचावर असले की एकमेकांवर टीका करतात, पण जेव्हा ते एका मंचावर एकत्र येतात तेव्हा त्यांचं वक्तव्य ऐकून जनतेत संभ्रम निर्माण होतो। मुख्यमंत्री आणि अजित पवार एकत्र आलेत, आम्ही कधी विभक्त होतो तेच मला काही कळत नाही। राजकारणात कधी कोणती भूमिका घ्यावी हे राजकारण्यांना चांगलंच ठाऊक असतं आणि सध्या त्याचाच अनुभव राज्यातल्या जनतेला येतोय। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी24 तास एक पाऊल पुढे।